26 जानेवारी भारताचा 63वा गणतंत्र दिवस। या प्रसंगी मी आपल्या सर्वांना या शुभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। आपल्याला ठाऊकच आहे की 26 जानेवारी 1949ला बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे तज्ज्ञ सहकारी यांनी मिळून लोकशाहीवर आधारित आपल्या राष्ट्राची राज्यघटना तयार केलेली आहे। या घटनेमध्ये प्रामुख्यानं समता, एकता व राष्ट्रीयता यांचा मूलभूत विचार केला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्या देशाची विकासाच्या राजमार्गावरती वाटचाल यशस्वीपणे सुरू आहे। यासाठी बंधुत्व, समता आणि एकता ही अत्यंत गरजेची ठरलेली आहे। आपल्याला आचरण करताना आपल्या व्यवहारात विचार व कृती यांचा ताळमेळ हवा, याची जाणीव ही राज्यघटना करून देते। आज आपण पाहतो आहे की आपले भारतीय तरुण हे विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी विज्ञान, पशुविकास, उद्योगधंदे इत्यादी क्षेत्रात अत्यंत हिरिरीने पुढे येत आहेत, ते यशस्वी ठरलेले आहेत। तेव्हा अशा तरुणांना आपण राष्ट्राचे शिल्पकार म्हणू शकतो। दे आर नथिंग बट द आर्किटेक्ट ऑफ द नेशन असंही संबोधलं त्यांना जातं। अशा तरुणांनी आपल्या भविष्याचा वेध घेताना भारतीय संस्कृती व नैतिक मूल्यांचा विचार करावा। प्रत्येक नागरिकाने, देशातल्या प्रत्येक नागरिकानं आपल्या राष्ट्राच्या सशक्त बांधणीसाठी डिटर्मिनेशन, डिव्होशन आणि डेडिकेशन या मूल्यांवर गाढ विश्वास ठेवावा। प्रत्येकानं आपल्याला हे भारतीय तत्वज्ञान काय देते यावर विचार करावा। आपल्या राष्ट्रात सध्या काही अनिष्ट प्रवृत्तींचा शिरकाव झालेला आहे। त्यामध्ये आपल्याला सांगता येते, विचार करता येतो तो ह्या बाबींच्यावरती की भ्रष्टाचार, हिंसा, अनैतिकता, अत्याचार या प्रवृत्तींना दूर करण्याचा सर्वांगीणपणे सहकार्य करावं, विचार करावा या बाबतीचा। मला असं वाटतं की स्त्रियांना मुख्य प्रवाहात, या राष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवाहात स्त्रियांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न करावे। जुनाट व अनिष्ट रूढी परंपरांना फाटा देऊन तिला मुक्त करावे, तिला कोणत्याही बंधनात जकडू नये। शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की आपण कोण आहोत हे प्रत्येक नागरिकानं लक्षात ठेवावे। आपल्या देशाची सभ्यता, नैतिक मूल्ये यांचा विसर पडू देऊ नये। आपल्याला जेव्हा स्वतःची प्रगती करायची असते तेव्हा आपण दुसऱ्याच्या हिताचा सुद्धा विचार करावा। हीच आपली संस्कृती आहे व कृती आहे, हे एवढं लक्षात ठेवावं। या प्रसंगी मी एवढंच सांगते। धन्यवाद। जय हिंद। आदरणीय प्राचार्य मैडम जी ने इस राष्ट्रीय गणतंत्र के दिवस पर हम सभी को जो शुभ संदेश दिया है, उसके लिए हम उनके प्रति आभार प्रकट करते हैं।